नमस्कार. मनसृष्टीतर्फे आयोजित केलेल्या पॉडकास्टमध्ये मी अभिज्ञा गिरमे आपल्या सगळ्यांचं पुन्हा स्वागत करते. आपल्याबरोबर संस्थेचे संस्थापक निखिल वाळकीकर आहेत. तर निखिल, लगेच आजच्या प्रश्नाकडे वळूयात. माझा प्रश्न असा आहे की एकतर ह्या कोविड काळामध्ये खूप अनसर्टिनिटी आहे. त्यात कोविड सेंटर्समध्ये किंवा आयसोलेशनमध्ये बरेचदा लोकांना एकटं किंवा लोनली वाटतं. आपल्या घरचे जवळचे लोक आपल्यापासून फिजिकली लांब असतात, त्यामुळे हेल्पलेस देखील वाटू शकतं. त्यामुळे निराशा येऊ शकते. तर ह्यावर सोल्युशन काय आहे? ओके, आता आपण काय होतं बऱ्याच वेळेला की चिंता वाढते म्हणजे नेमकं काय होतं हे आपण थोडंसं बघूयात, म्हणजे मग आपल्याला कळेल. ही गोष्ट खरी आहे की चिंता वाढते किंवा चिंता वाढू शकते. त्याच्यामध्ये कुठले विचार येतात साधारणपणे आपण जर बघितलं ना, तर जर तरचे विचार असतात की अरे बापरे, कसं होणार, माझं कसं होणार, किंवा मला काही झालं तर, किंवा माझ्या घरात कुणाला काही झालं तर, किंवा माझा आजार वाढला तर. आणि असे जे जर तरचे प्रश्न आहेत ते आपल्या मनामध्ये सुरू होतात की माझं कोण करणार, मी एकटा कसा काय करणार, असे सगळे प्रश्न असतात. आता हे जे जर तरचे प्रश्न आहेत हे जेव्हा निगेटिव्ह असतात, नकारात्मक असतात, तेव्हा आपण त्याला म्हणतो चिंता वाढते आहे. आता चिंतेची गंमत अशी आहे की प्रत्यक्ष ती गोष्ट घडलेली नाही तरी सुद्धा आपल्याला असं वाटतं की ती गोष्ट जणू काही घडलेलीच आहे आणि आपण तसा प्रतिसाद त्याला द्यायला लागतो. म्हणजे आत्ता मी जे म्हटलं त्यातली कुठलीच गोष्ट खरं तर अजून घडलेली नाही, बरोबर. माझी तर तब्येत तशी व्यवस्थित आहे, काही सिम्पटम्स दिसत असतील पण बाकी व्यवस्थित आहे. पण तरी सुद्धा मला नुसतंच असं वाटायला लागतं की असं काहीतरी होणार आणि ते खरं घडलेलं आहे असं वाटून मी त्याला प्रतिसाद द्यायला लागतो. आणि मग काय होतं, मग माझी चिंता अजूनच वाढते आणि त्या चिंतेमध्ये माझी प्रचंड एनर्जी वाया जाते. कारण जेव्हा आपण चिंताग्रस्त होतो ना, त्यावेळेला आपला हृदय जास्त काम करतं, आपलं ब्लड प्रेशर वाढलेलं असतं, आपले एकूण सगळे स्नायू असतात शरीरातले ते आखडून जातात, ते स्टीफ होतात आणि मग सगळं शरीराचा एक जो रिलॅक्सनेस असतो, एक जे आपण निवांतता असते शरीराची, ती सगळी निघून जाते. त्यामुळे शरीर रेस्टलेस होतं, शरीर अस्वस्थ होतं. मन तर होतंच पण शरीरसुद्धा अस्वस्थ होतं. आणि मग या जेवढा वेळ आपण, तो काळ असेल आपला चिंतेचा, 10 मिनटं, अर्धा तास, 2 तास, 4 तास, त्या वेळामध्ये प्रचंड ऊर्जा आपली वाया जाते आणि मग आपण अजूनच थकून जातो. आता हा जो थकवा आहे हा खरं तर आपल्याला नको आहे, कारण मग नंतर आपल्याला वाईट वाटतं, सॅड मूड होतो आपला, की थोडीशी निराशा वाटायला लागते. चिंतेचा तो पिरियड एकदा निघून गेला की मग थोडासा सॅडनेसचा, वाईट वाटण्याचा पिरियड येतो. अशी ती सायकल आहे. चिंता आणि निराशा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे आपण ही चिंता थोडीशी लक्षात घेऊया आणि ती कधी नेमकी माझी सुरू होते, चिंतेचे विचार कधी सुरू होतात. आता आपली साधारणपणे एखादा टाईम असतो आपला सगळ्यांचा, की साधारण दुपारी 3 वाजता माझा मूड शिफ्ट होतो, मूड जातो, किंवा संध्याकाळी 6 वाजता सूर्यास्ताच्या वेळेला माझा मूड जातो, किंवा रात्री 7:30-8च्या दरम्यान होतं. असे काही तुम्ही शोधू शकता की तुम्हाला तुमचा एक टाईम पिरियड सापडेल की त्या टाईममध्ये तुमचा मूड जास्त चिंताग्रस्त होतो किंवा सॅड होतो. तर तो टाईम स्पॅन आपल्याला शोधायचा आहे की कुठल्या टायमिंगमध्ये असं होतं. आणि मग त्यावेळी आपल्याला काय करायचं, की त्यावेळी पहिल्यांदा आपल्याला करायचं ते म्हणजे मसल रिलॅक्सेशन ज्याला म्हणतात. म्हणजे आपलं शरीर हे रिलॅक्स करायचं ठरवून. ह्याचे 2-3 प्रकार आहेत. एक म्हणजे आपल्या वेबसाईटवर मनसृष्टीच्या योग निद्रा म्हणून एक रेकॉर्डिंग दिलेलं आहे. आपण ते रेकॉर्डिंग वापरावं आणि एक 10-12 मिनटं योगनिद्रा केली की आपलं संपूर्ण शरीर रिलॅक्स होतं आणि रिलॅक्स झालं की चिंता थोडीशी कमी होते. दुसरी गोष्ट आहे लॉंग ब्रीदिंग, ज्याला डीप ब्रीदिंग असं म्हणतात.
की सखोल श्वास घ्यायचा आणि अतिशय सावकाश श्वास सोडायचा. आणि या पद्धतीने आपण 10-20 वेळेला केलं की आपलं शरीर रिलॅक्स होतं. हा पण उपाय आपण वापरू शकतो. आता जेव्हा हे चिंतेचे विचार खूपच वाढतील, खूपच आउट ऑफ कंट्रोल जातील, तेव्हा आपण थोडंसं स्वतःला काही प्रश्न विचारावेत. पहिला प्रश्न असा की आपण खूप काहीतरी भयानक चित्र आपल्या डोळ्यासमोर उभी करतो आहोत का? कारण आपण जर अशी भयानक चित्र, भयानक कल्पना केल्या तर त्या कल्पनांमुळे आपल्याला त्रास होत असतो. ते आपले विचार असतात, ती रिॲलिटी असतेच असं नाही. कारण आत्ता आपण जर डेथ रेट बघितला की एकूण मृत्यूचा पर्सेंटेज किती आहे, तर खरं तर आत्ता 1.5% सरकारची अधिकृत आकडेवारी आहे. आपण म्हणू की ठीक आहे, चला त्याच्यापेक्षा जास्त असू शकते का? हो, असू शकते कदाचित. पण जास्त असून सुद्धा किती असेल? फार तर 3-4% असेल, याच्यावर तर नाही आहे. त्यामुळे आपण जे ठरवतो आहोत की जणू काही सगळंच संपून जाईल आणि सगळेजणच काहीतरी प्रॉब्लेमच होईल, खूप काहीतरी भयंकर होईल, तर असं नाही आहे. महामारी असून सुद्धा बऱ्याच गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये आहेत आणि समाज म्हणून आपण चांगल्या पद्धतीने हे युद्ध लढतो आहोत. त्यामुळे आपण हे स्वतःला भान देण्याची गरज आहे की तू जितकं विनाशकारी भयानक असं चित्र, अशी कल्पना करतो आहेस, एवढी कल्पना करण्याची काहीही गरज नाही. हा एक भाग. दुसरा भाग आपण बघूया की आपल्या चिंतेमध्ये सगळ्यात जास्त डेंजर गोष्ट, की जी खूप धोकादायक आहे, अशी कुठली असते ज्याची आपल्याला खूप भीती वाटते? असं काय असतं? तर आपलं स्वतःचं मरण, मृत्यू किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू. जास्तीत जास्त भीती आपल्याला तेवढीच असते, त्याच्या पलीकडे तर काही असत नाही. आता आपण थोडंसं काय करूया की अजून एक वेगळ्या पद्धतीने रियालिटी चेक करूया. की पहिली गोष्ट रियालिटी चेकची काय, की गेल्या 5,000 वर्षांमध्ये आपल्या मानवजातीवर अशी अनेक संकट येऊन गेलेली आहेत. अगदी आपण 100 वर्षांपूर्वीचा प्लेग बघितला, 1920च्या दरम्यान जो प्लेग आलेला होता, त्याच्यामध्ये आत्ता जेवढे मृत्यू आहेत त्याच्यापेक्षा काही पटींनी अधिक लोक त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडलेले होते. कारण अर्थातच म्हणजे इंग्रजांचं राज्य, ती सगळी गरिबी, कुठलीही इन्फ्रास्ट्रक्चर नाही, कम्युनिकेशनची साधनं नाहीत, काहीच नव्हतं आणि त्याचा प्रचंड मोठा फटका आपल्याला पडलेला होता. आज आपण जर तुलना केली तर त्याच्यापेक्षा कितीतरी चांगली परिस्थिती आपली आहे. हा एक रियालिटी चेक. दुसरा, ही पण गोष्ट थोडी खरी आहे की आपल्या म्हणजे गेल्या काही दिवसात, गेल्या महिन्याभरामध्ये, विशेषतः या दुसऱ्या लाटेमध्ये आपल्या अनेकांच्या जवळची कोणीतरी व्यक्ती, कोणीतरी माणसं, आपले नातेवाईक, आपले मित्र ह्यांच्यापैकी कोणाचं तरी निधन झालेलं आहे, त्यांचा मृत्यू झालेला आहे. ही गोष्ट खरी आहे. आता मृत्यूकडे कसं बघायचं हे सुद्धा आपल्याला थोडंसं विचार करून ठरवायला लागेल. कारण कसं आहे की आता मी सांगितलं तसं की आत्ता आपला डेथ रेट आहे 1.5% आणि आपण जास्तीत जास्त तो नेला तरी सुद्धा तो 4% येईल. आता असा कुठला दुसरा आजार आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला 100% जिवंत राहण्याची गॅरंटी असते? असा कुठलाही आजार नाहीये, बरोबर? त्यामुळे असं कधीच होणार नाही ना की आजारातून मी 100% बरा होणारच आहे. साधा ताप आला तरी आपल्याला माहिती नसतं की तो ताप नक्की बरा होणारच आहे का नाही. तो ताप आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, ताप डोक्यात जाऊ शकतो, त्याच्यातनं खूप मोठे गंभीर अजून प्रश्न निर्माण होऊ शकतात. त्यामुळे असा कुठलाही आजार नाही की जिथे 100% जगण्याची गॅरंटी आहे. बरं, मी म्हणतो आता हेही आपण सोडून देऊ. आपण आजारी नसू तरी सुद्धा अशी गॅरंटी आहे का की आपण 100% जिवंत राहूच? बरोबर, अशी पण गॅरंटी नाही आहे आपल्याला. कारण आपण बघितलेलं आहे अनेकांचं की कुठलीही व्यक्ती ही अचानकपणे सुद्धा जाऊ शकते, जी आपल्याला डोळ्यांनी ठणठणीत दिसते आहे,
ती व्यक्तीसुद्धा, अर्थातच आपल्यासहित स्वतःसकट आपण कोणीही एरवीसुद्धा मरण आपल्याला येऊ शकतं. हे अतिशय दुर्दैवी आहे, पण ही वस्तुस्थिती आहे. आपण ॲक्सिडेंटचं प्रमाण बघा. चालता बोलता माणूस असतो आणि आपल्याला कळतं की ॲक्सिडेंटमध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे जगण्याची 100% गॅरंटी ही आपल्याला आयुष्याने कधीही दिलेली नाही. आपल्याला ती हवी आहे, ही गोष्ट वेगळी, पण आपल्याला दिलेली नाही आहे कोणी, की बाबा तू ना आता 100 वर्ष जगशीलच बरं का, तुला कधीच काहीच होणार नाही आणि तू मृत्युमुखी पडणार नाहीस, अशी गॅरंटी आपल्याला कोणीही दिलेली नाही. मग आता हे जर आहे, तर स्वतःचं मरण म्हणजे स्वतःच्या मरणाला थोडंसं स्वीकारायचं, प्रयत्न करायचा की बाबा हो बाबा, की कधीही मला मरण येऊ शकतं बरं का. आणि ही काही खूप भयानक गोष्ट नाहीये, ही वस्तुस्थिती आहे. त्या वस्तुस्थितीला भयानक म्हणायचं का नॉर्मल म्हणायचं, दिस इज माय चॉईस. बरोबर. मी जर भयानक म्हणून बसलो तर मी काय करेन, त्या कल्पनेनी स्वतःला प्रचंड त्रास वेदना करून घेईन आणि नुसताच घाबरून बसेन. आणि मी जर ठरवलं की नाही, मी घाबरणार नाही, ही वस्तुस्थिती मी स्वीकारणार, मी स्वतःला शिकवणार की अरे मृत्यूचा क्षण हा कधीही येऊ शकतो आणि त्या पद्धतीने जगायला सुरुवात करणार. याचा अर्थ मी पूर्ण निराशेत जगणार का? बिलकुल नाही. मी जर खऱ्या अर्थाने मृत्यूला स्वीकारण्याचा थोडा थोडा जरी सराव केला तरी माझ्या असं लक्षात येईल की अरे निराशा तर येत नाहीये, पण उलट जगण्याची इच्छा आहे ती अजून चांगल्या पद्धतीने मला चॅनलाइज करता येते. म्हणजे मला इथे काय आठवतं, मला इथे सिंहगडाची झालेली लढाई आठवते. मला आठवतात तानाजी मालुसरे आणि त्यांचे निवडक मावळे, जे शिवाजी महाराजांनी कोंढाणा जिंकण्यासाठी पाठवलेले होते. आणि तानाजी सारखा प्रचंड शूर सरदार की जो एक हात त्याचा अक्षरशः नेस्तनाबूत झाला उदयभानूशी लढता लढता, त्याची ढाल तुटली, खाली पडली. त्यांनी स्वतःच्या हाताची ढाल केली आणि स्वतःच्या हाताची ढाल केल्यामुळे त्याच्यावर वार सगळे झेलले. तो हात त्याचा गेला, तो एका हाताने लढत राहिला आणि मग धारातीर्थी पडला. धारातीर्थी पडल्यानंतर काय झालं, सगळे मावळे हे पळून जायला लागले. आपण जसं त्या मृत्यूच्या विचारापासून पळून जायचा प्रयत्न करतो आहोत, तसे सगळे मावळे पळून जायला लागले. आणि पळून जायला लागल्यानंतर त्याच्या भावानी म्हणजे सूर्याजींनी काय केलं आपल्याला माहिती आहे. त्यांनी सांगितलं तुमचे दोर कापून टाकलेले आहेत, तुम्हाला आता लढायचंच आहे काहीही झालं तरी. आणि हे जेव्हा सूर्याजींनी सांगितलं, कचकावून सांगितलं, त्यावेळेला सगळे मावळे परत फिरले आणि त्यांनी जबरदस्त लढाई केली. आता ही जी लढाई आहे ना, ती लढाई आणि आजची लढाई याच्यामध्ये मला काही साम्य दिसतं की हो, हे खरं आहे. म्हणजे ही वस्तुस्थिती आहे की परिस्थिती काही चांगली नाही, परिस्थिती निश्चितपणे काळजी वाटावी अशी आहे. युद्धच आहे ना, आणि युद्धामध्ये आपण हा नाही विचार करत की अरे मी जगणार का, मग माझं कसं होणार. नाही, युद्धामध्ये आपण लढत असतो ते आपल्या स्वराज्यासाठी. इथे आपल्याला लढायचंय आपल्या मानवजातीसाठी, आपल्याला स्वतःसाठी लढायचं नाहीये. म्हणजे स्वतःसाठीचं लढणं तर त्याच्यामध्ये आलंच, पण आपण आपल्या मानवजातीसाठी हा लढा द्यायचा आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये हा नाही विचार करायचा की मी गेलो तर काय होईल, माझं कसं होईल. मला एकच गोष्ट करायची आहे, युद्ध सुरू झालेलं आहे, मला लढायचं आहे, दॅट्स ऑल. ही लढाई आहे आणि ती मला कुठल्याही परिस्थितीत लढायची आहे, अगदी व्यवस्थित लढायची आहे. त्या लढाईचा थोडा थोडा आनंद घेता आला तर तो आनंद घेत लढायची आहे. असं जर मी ठरवलं तर मला वाटतं की करोनाशी लढण्याची ताकद, करोनाशी लढण्याचं बळ आणि आपली मनस्थिती हे सगळं चांगलं राहील. तर मला वाटतं प्रयत्न करून पाहावा. अगदीच त्या शूरवीर मावळ्यांसारखं जमेल असं नाही, पण त्यांच्यापेक्षा थोडं जरी जमलं
थोडं थोडं जरी जमलं तरी सुद्धा आपल्याला खूप बरं वाटेल आणि आपली मनस्थिती उत्तम राहील. येस, थँक्यू निखिल. मला असं वाटतं की हे प्रोत्साहन जे तू आत्ता दिलं आहेस आणि हे जे छोटे छोटे सोल्युशन्स तू सांगितले आहेत हे नक्कीच फायदेशीर ठरणार आहेत. आणि असेच आणखी प्रश्न घेऊन आम्ही पुन्हा येणार आहोत पुढच्या भागात. तर धन्यवाद. काळजी घ्या सगळ्यांनी. शरीराचा व्यायाम केला की जसं शरीर उत्तम राहतं तसं मनाचा व्यायाम केला की मन सुद्धा उत्तम राहू शकतं. आणि म्हणूनच इथून पुढची काही मिनिटं आपल्याला मनाचा व्यायाम करण्यासाठी द्यायची आहेत. त्यासाठी आपण जिथे आहोत तिथे आपल्याला व्यवस्थित बसायचं आहे, स्थिर बसायचं आहे. अशा पद्धतीने बसायचं आहे की इथून पुढची काही मिनिटं आपल्याला चुळबुळ करायची गरज पडणार नाही. आपलं शरीर स्थिर असेल त्यासाठी पाठीचा कणा किंचित ताठ ठेवायचा आहे. खूप ताण न देता परंतु ताठ. मान सरळ, किंचित वर, खांदे सैल, हात मांडीवर, हाताचे तळवे आकाशाच्या दिशेने. संपूर्ण शरीर स्थिर आणि रिलॅक्स्ड. आता डोळे मिटायचे आहेत. व्यवस्थित आपण बसलेलो आहोत. आता एक दीर्घ श्वास घ्यायचा, रोखायचा आणि सावकाश सोडायचा. परत एकदा दीर्घ श्वास घ्या, रोखा आणि सावकाश सोडा. श्वास सोडताना सगळं शरीर रिलॅक्स होऊ देत. परत एकदा दीर्घ श्वास घ्या, रोखा आणि अतिशय सावकाश सोडूया. आणि श्वास सोडताना संपूर्ण शरीर रिलॅक्स करूया. आपला नेहमीचा श्वास आता सुरू ठेवायचा आहे आणि शरीरामध्ये बघायचंय की शरीराच्या कुठल्या भागामध्ये ताण आहे का, शरीराच्या कुठल्या स्नायूंमध्ये ताण आहे का, स्ट्रेस आहे का, फक्त बघायचंय. आपलं संपूर्ण शरीर रिलॅक्स झालेलं आहे, स्वस्थ झालेलं आहे, स्थिर
स्थिर झालेलं आहे. शरीरामधली अस्वस्थता कमी झालेली आहे. आता आपल्या डोळ्यासमोर एक चित्र आणायचंय. चित्र आणायचं आहे आपल्या स्वतःच्या चेहऱ्याचं. आपला स्वतःचा चेहरा अगदी व्यवस्थित आपल्या मनाने आपल्या डोळ्यांसमोर तयार करायचा आहे. आपलं डोकं, कपाळ, भुवया, डोळे, नाक, ओठ, गाल, कान, केस, हनुवटी, व्यवस्थित आपल्या डोळ्यासमोर आपलं चित्र येतंय. आपला चेहरा येतो आहे. त्या चेहऱ्यामधले बारकावे आपल्याला पाहायचे, की आपलं कपाळ कसं आहे, आपले डोळे कसे आहेत, आपल्या चेहऱ्यावर कुठले भाव आहेत. चेहरा थकलेला आहे का, ताणलेला आहे का टेन्शन मध्ये आहे का, चिडचिड झालेला आहे का, दुःखी आहे का, शांत आहे. कुठले भाव आहेत आपल्या चेहऱ्यावर ते पाहायचंय. कपाळावर आठ्या आहेत का, गाल ओढलेले आहेत का पाहायचंय. चेहरा ताणलेला आहे का पाहायचंय. आता आपल्या चेहऱ्यावरचे भाव आपल्याला बदलायला सुरुवात करायची आहे. आपण हळूहळू शांत होतो आहोत. आपला चेहरा शांत होतो आहे. चेहऱ्यावरचा सगळा ताण नाहीसा होतो आहे. चेहऱ्यावरचे स्नायू रिलॅक्स होत आहेत. आपल्या ओठांमध्ये जो ताण होता तो सुद्धा गेलेला आहे. ओठांवर किंचित हास्य आलेलं आहे. आपले गाल रिलॅक्स्ड आहेत. आपल्या डोळ्यांमधला थकवा कमी कमी होतोय, नाहीसा होतोय. डोळे फ्रेश दिसतायत, ताजेतवाने दिसतायत. आपल्या कपाळांवरचा जो ताण आहे, कपाळावरच्या ज्या आठ्या आहेत त्या सगळ्या नाहीशा होत आहेत आणि कपाळावरचे स्नायू सैल होत आहेत, रिलॅक्स्ड होत आहेत. गेल्या काही दिवसातला ताण, चिंता, निराशा, चिडचिड, टेन्शन, असुरक्षितता, भीती या सगळ्या भावना
कमी 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 होत होत नाहीशा होतायत आणि आपला चेहरा आता शांत होतोय, अतिशय शांत, अतिशय रिलॅक्स्ड. आपण जेव्हा त्या चेहऱ्याकडे बघतो आहोत तेव्हा आपल्याला हे आता स्पष्टपणे दिसतंय की या चेहऱ्यावर आणि या चेहऱ्याच्या मागे असलेल्या मनामध्ये कुठलाही ताण नाही, चिंता, निराशा, चिडचिड यांचं सावट, यांची सावली नाही. उलट ते मन आणि तो चेहरा अतिशय प्रसन्न भाव व्यक्त करतो आहे. आणि त्या चेहऱ्यावर आता एक प्रकारचा खंबीरपणा दिसतो आहे. परिस्थितीने जे आव्हान आपल्या समोर उभं केलेलं आहे त्या आव्हानाला घाबरून न जाता फेस करणं, सामोरं जाणं, खंबीरपणे त्याचा मुकाबला करणं, याच्यासाठी तो चेहरा आणि ते मन आता तयार होत आहे. रोजच्या जगण्यामध्ये चढ उतार येतच राहणार. काही दिवस चांगले जातील, काही दिवस वाईट सुद्धा जातील. परिस्थिती कधीतरी अनुकूल असेल, कधीतरी प्रतिकूल असेल. प्रतिकूल परिस्थितीमध्ये मला स्वतःला खंबीर ठेवायचंय, शांत ठेवायचंय, प्रसन्न ठेवायचंय. अस्वस्थ करणारे थोडे विचार आले, काही बातम्या ऐकल्या, कुणाच्या प्रतिक्रिया आल्या, तरी त्यावर मला फार विचार करायचा नाहीये. माझं प्राधान्य, माझी प्रायोरिटी स्वतःला शांत, खंबीर आणि प्रसन्न ठेवण्याकडे असली पाहिजे. आता स्वतःच्या श्वासावर लक्ष केंद्रित करायचं. श्वास जेव्हा आत येतो तेव्हा आपली छाती आणि आपलं पोट यांची कशी हालचाल होते ते पाहायला सुरुवात करायची आहे. श्वास आत येताना त्यांची हालचाल कशी आहे आणि श्वास बाहेर पडताना त्यांची हालचाल कशी आहे. आपलं संपूर्ण लक्ष छाती आणि पोटावर आहे. श्वास आत येताना आणि बाहेर पडताना. हे करत असताना इकडचे तिकडचे विचार आपल्या मनात येतील, ते येऊ देत. त्यांच्या मागे आपल्याला जायचं नाहीये.
ते येतील आणि जातील. आपलं लक्ष मात्र आपला श्वास, आपली छाती आणि आपलं पोट. आपले दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवर घासून डोळ्यांवर ठेवायचे आहेत आणि अतिशय सावकाश डोळे उघडायचे आहेत.